पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवणं, की हां बाबा आजचा दिवस आहे तो छान जगा. उद्या कोणी बघितलंय? नॉर्मल व्यक्ती कोणाचं पुढच्या सेकंदाला काय होणार असतं आपल्याला माहित नसतं. मग रडत बसून काय उपयोग आहे? छान जगा ना मग आयुष्य. हसी मजाक करा, सगळं करा. जगा. मेन म्हणजे जगा आयुष्य. हे आहे. सो स्ट्रेंथ आय डोंट नो, मला असं काही वेगळं नाही करायला लागलं त्याच्यासाठी, की अरे बापरे! आता मग कसंच करू मी आणि मग आता आजारपण चाललंय. मग आता डॉक्टर म्हणतायत, की माहित नाही पुढचं तुझं आयुष्य कसं असणार आहे. पण ठीक आहे, या सगळ्यातनं मात करत आत्तापर्यंत मी पोहोचले. मी जेव्हा जन्माला आले तेव्हा ब्लू बेबी म्हणून जन्माला आले. ब्लू बेबी म्हणजे माझ्या हार्टमध्ये खूप सारे होल्स होते, ज्यामुळे माझ्या 3 हार्टच्या सर्जरीज झाल्यात. सो हे माझ्या पेरेंट्ससाठी जास्त चॅलेंजिंग होतं मला वाढवणं. कारण इतकं नाजूक अवस्था आणि ह्या सगळ्या गोष्टीतून. स्टिल माझ्या आई-वडिलांनी मला कधीच काय म्हणतात ना, सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स किंवा इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स कधीच येऊ दिला नाही. मी एक नॉर्मल व्यक्ती आहे. नॉर्मल व्यक्तीसाठीच सारखीच तू जगली पाहिजेस. म्हणूनच आई मला नेहमी 2 ऑप्शन, हे दिस इज गुड, दिस इज बॅड. यू चूज युअर वे. बॅड झालं कर्मानी जाशील. बेसिकली म्हणजे असं म्हणतो ना आपण, तू तुझ्या कर्मानी जाशील असं. सो ते चांगलं झालं, पण असं नाहीये की तू तो रस्ता निवडलाय म्हणजे आम्ही तुला सपोर्ट नाही करणार, असं नाहीये. खेळीमेळीचं वातावरण असेल तर काम करायला जास्त मजा येते. आणि आतापर्यंत माझ्या मी ज्याही सिरियल्स केल्या किंवा जीही टीम मला मिळाली ते सगळे छान होते. मी असा विचार करते की हसणं काय पैसे लागतात का हसायला? नाही, हसा, आयुष्य वाढतं त्याच्याने, अजून काय. मी तेच वाढवते, बाकी काही नाही. जे मी आता म्हणाले की हसते रहो हसाते रहो, कारण का पैसे पडत नाहीत हसायला. सो नेहमी आनंदी राहा. दुसरी गोष्ट, आयुष्यात किती स्ट्रगल येऊ द्या, जर तुम्ही फर्म असाल किंवा तुमचा विजन क्लिअर असेल तर रडत बसायची गरज नाही. स्ट्रगल किती मग तुम्ही मात करू शकता त्याच्यावर. पेशन्स, नथिंग एल्स. पेशन्स पाहिजे तुमच्यामध्ये, की आता एखादं तुम्ही काम केलं आणि मग एखादी मूवी असेल कोणी केली आणि ती मूवी रिलीज व्हायला वर्ष 2 वर्ष, मग तेवढा पेशन्स तुमच्यामध्ये पाहिजे. पण एकाच ह्याच्यासाठी अडकून नाही राहायचं. मग वेगवेगळी अजून कामं शोधत राहा, करत राहा. सो नेटवर्किंग असेल तुझं चांगलं, तुझ्याकडे सोशल मीडिया असेल, तर तिथपर्यंत तू पोहोचू शकतोस इझिली. आणि तिथे असं काही नसतं की तू यायचं नाही, सगळ्यांसाठी ओपन असतं ऑडिशन. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्ये 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 नमो नमः. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. जय श्रीराम. जय श्रीराम. तर मॅम, आमच्या पॉडकास्ट मध्ये आपलं खूप एकतर सॉरी मॅम नको म्हणूस, हा ताई म्हण चालेल, मानसी म्हण चालेल. ताई, आमच्या पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत आहे. येस, धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिलीत. आमच्यासाठी खूप ते महत्वाचं होतं. अशा भरपूर इनपुट्स आहेत जे आम्हाला तुमच्याकडून हव्यात. आणि इनपुट्स इन द सेन्स की लर्निंग्स, व्हॉट लर्निंग्स आहे. म्हणजे बघा, तुम्ही तुमच्या हिशोबाने काही गोष्टी मांडू शकता, त्यातून मला काय घ्यायचं ते माझ्यावर. तर बरोबर. माझी इच्छा आहे की तुमच्याकडून मला भरपूर काय शिकायला मिळणार आहे आज. अरे बापरे. सो थँक्यू. सो थँक्यू टू बीइंग हिअर, टू बीइंग ऑन माय पॉडकास्ट. येस. तर सगळ्यात पहिला माझा तोच प्रश्न आहे की हाऊ वॉज युअर जर्नी? सगळं कसं सुरू झालं, काय काय प्रसंग घडत गेले, काय काय शिकवणी येत गेल्या, आणि आज मानसी घाटी कशी तयार झाली? जर्नी जर आर्टिस्ट म्हणून बघायला गेलं तर तसं तर म्हणजे लहानपणापासूनच बाळकडू होतच, कारण का माझी आई सुद्धा एक छान आर्टिस्ट आहे. म्हणजे तिला राज्य नाट्य स्पर्धा असते एक नाटकाची, त्याच्यामध्ये बेस्ट ऍक्ट्रेसचं प्राइजही मिळालं होतं. बट समहाऊ काही रिझन्समुळे तिला ते कंटिन्यू नाही करता आलं. तिचं म्हणजे तिने स्वप्न बघितलं होतं की माझ्या मुलीने हे करावं आणि मी ते केलं.
केलं म्हणण्यापेक्षा करतेय. आणि मी ते प्रोफेशन चूज केलं. 10वी पर्यंत तर म्हणजे ऑब्व्हियसली फक्त अभ्यास अभ्यास, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतात. 10वी नंतर मेन जेव्हा मी मुंबईला गेले शिकायला 11वी पासून, तेव्हा थिएटर्स जॉईन केलं, म्हणजे कॉलेजचंच, असं काही वेगळं हे नाही. सो तिथे जेव्हा मी कॉलेजला होते 3-4 वर्ष थिएटर्स केलं. तिथून माझा बेस पक्का झाला की काय असतं ऍक्टिंग म्हणजे काय. नुसतंच ऑन स्टेज किंवा ऑन स्क्रीन जाऊन उभं राहिलं की ऍक्टिंग होते असं नाहीये. तुला सगळ्या गोष्टींचा म्हणजे माहिती असली पाहिजे. जर तू नाटक करणार आहेस तर तुझं स्टेज, त्या स्टेजची माहिती, मग त्याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात, जसं की स्टेज आहे, कॉस्ट्युम्स आहेत, म्युझिक असतं, नेपथ्य असतं, ज्याला सेट म्हणतात, ते सगळं असतं. सो नाटक किंवा थिएटर्स करण्यामागचं रिझन एक की तुम्हाला फक्त ऍक्टिंग नाही शिकवली जात, तुम्हाला सगळं शिकवलं जातं. म्हणजे असं असतं की बेसिकली असा थॉट असतो की फक्त ऍक्टिंगशी रिलेटेड नाही राहायचं. पुढे जाऊन अच्छा डिरेक्टर का, ठीक आहे चल मी डिरेक्टर पण होऊ शकते. तुम्ही तुमचा चूज करा पुढे जाऊन. सेट का मी मस्त सेट बनवेन. असे बरेच लोक आहेत की ज्यांनी आपापलं प्रोफेशन चूज केलंय. कोणी कंपोजर झालं, कोणी छान डिरेक्टर्स होतात, कोणी सेट बनवतात. तर बरेच आहेत. कोणी कॉस्ट्युम डिझायनिंग छान करतात. सो ते सुरू झालं 2010 पासून. आणि मग माझं कॉलेज चेंज झालं. मी डहाणूकर, विलेपार्लेमध्ये डहाणूकर नावाचं कॉलेज आहे, तिथे शिकायला सुरुवात केली. तिथेही मी थिएटर्स जॉईन केलं. आणि तिथून मला काय म्हणतात ना, हळूहळू हळू अशा संधी मिळत गेल्या. आधी मी ऑन स्टेज केलं, मग तिथे ना युथ फेस्टिवल नावाची एक हे असते कॉम्पिटिशन, जी इथेही असेल मे बी पुण्यात. इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन असते ती नाटकाची. सो त्यात फोक ऑर्केस्ट्रामध्ये गोल्ड मेडल मिळालं. मग ते असतं ना, अरे नाही नाही मला ह्याच्यात प्राइज मिळतंय बरं का, सो आपण पुढे करूया, अजून ह्याच्यात होऊ शकतं असं. ते झालं. आणि मग कॉलेज सुरू असतानाच मी लॉकडाऊन लागलं 2020 मध्ये. सो तेव्हा ऑडिशन साइड बाय साइड देत होते सिरियलसाठी, कारण का मला फक्त नाटकाशी हे नव्हतं राहायचं रिलेटेड. कारण का ऑन स्क्रीन दिसणं माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. माहित नाही का, पण ते एक वेड असतं ना की नाही नाही मला पण जायचंय टीव्हीवर एकदा. सो ते वेड होतं माझ्यात. आणि ऑडिशन्स दिल्या, हे झाल्या, आणि पहिली सिरियल माझ्या मते मला रंग माझा वेगळा माझी मिळाली 2020 मध्ये. म्हणजे युजली लॉकडाऊन मध्ये लोकांची कामं गेली होती मे बी, असं म्हणजे माझे फ्रेंड्स मला म्हणायचे अरे हमारे पास तो काम नाहीये, पण तुला काम मिळालं लॉकडाऊन मध्ये. ती रंग माझा वेगळा सिरियल मी पुढे तर जवळजवळ 3-4 वर्ष चालली आणि ती मी केली. म्हणजे देवामुळेच मिळाली असेल माहित नाही मला, किंवा माझं लक की मिळाला तो रोल. आणि मग तो पुढे, आणि देवदयेनी सगळ्यांना ते कॅरेक्टर, साक्षी नावाचं जे कॅरेक्टर होतं ते आवडलं. असं म्हणजे असं नाही की अरे काय कसं काय करते किंवा हे. मी कुठेही बाहेर जायचे सो लोक मला म्हणायचे की नाही नाही छान करता, आम्ही बघतो तुमची सिरियल. ही जी पोचपावती असते ना, ही एका आर्टिस्टसाठी खूप महत्वाची असते. सो 2020 पासून इंडस्ट्री मधलं, तू म्हणू शकतोस की इंडस्ट्री मधलं काम माझं सुरू झालं 2020 ते आता 2026. त्यानंतर मी मध्ये मध्ये बरेच प्रोजेक्ट केले. रंग माझा वेगळा आहे, स्टार प्रवाहावर, मग थोडं तुझं थोडं माझं आहे. मग एबीपी माझावर एक छोटीशी सिरीज होती, मन सुद्धा तुझं नावाची, एपिसोडिक होती. त्यात एका एपिसोड मध्ये मी होते. आता यापुढेही असं. काम चालू राहीलच. सो 2010 ते 26 म्हणजे आता बऱ्यापैकी म्हणजे 16 वर्ष, 16 वर्ष इंडस्ट्रीत असं नाही म्हणणार मी, पण लोकांचं बघून थिएटर्स करून एक्सपिरियन्स आलाय 16 वर्षाचा. आणि लहानपणी तर होतच, म्हणजे काय म्हणतात ना, जसं समर कॅम्प्स आत्ता असतात तसं बालनाट्य शिबिर वगैरे असायचं. आमची आई मी मला मोठा भाऊ आहे, आम्हाला दोघांनाही ती तिथे पाठवायची. का, तर शिकायला मिळालं पाहिजे. तुमचं स्टेज डेअरिंग वाढतं. स्टेजवर गेल्यावर कापल्यासारखं नाही होणार. कॉन्फिडन्स पाहिजे, कॉन्फिडन्स वाढला पाहिजे, म्हणून ते सगळं तिनेच सुरू केलं होतं.
सो थँक्स टू हर ऍक्च्युली, की तिने जर आम्हाला एवढं प्रोत्साहन दिलं नसतं तर आज मी मे बी इथे नसते किंवा इथपर्यंत पोहोचू शकले नसते. डेफिनेटली. एक कहावत आहे की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल पर्सन देर इज अ वुमन. करेक्ट. सो डेफिनेटली अँड दॅट म्हणजे वुमन इज माय मदर. हा, सो दॅट वुमन रोल वॉज व्हेरी खरंय. ऑथेंटिक. हो हो. मला एकदम पुढचा असा प्रश्न आहे की आता एखाद्या व्यक्तीला ऍक्ट्रेस बनायचं असेल, हम्म. सर व्हॉट शुड बी द रोड मॅप? म्हणजे काय, जसं तुम्ही मला थिएटर्सने सुरुवात झाली, थिएटर्स वगैरे केलं, त्यानंतर मग काय वेगळ्या वेगळ्याचे ऑडिशन्स वगैरे दिले सिरियल्सचे, तर मग व्हॉट शुड बी अ रोड मॅप? आता होत आहे काय की आत्ताची जी इंडस्ट्री आहे, बॉडी बॉलिवूड म्हणा व्हॉट वी किंवा कॅन से, और मराठी इंडस्ट्री हम्म. म्हणा, तर प्रत्येकालाच काही ना काहीतरी करायचंय, करेक्ट. प्रत्येकालाच ऍक्टर बनायचंय. सो टेल मी की व्हॉट इज द रोड मॅप, व्हॉट रोड मॅप शुड बी फॉलोड? किंवा समजा आता कॉलेजमध्ये तुमचे काय थिएटरचं जे काय, हम्म. किंवा आता आमच्या कॉलेजमध्ये करंडक म्हणून हो एक हो. विषय आहे, करेक्ट. करंडक होता, तर तर फिरोद्या म्हणतो आम्ही परत त्याला. तर तशा काही गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करून किंवा कसं सगळं केलं जातं? सो सी, रोड मॅप प्रत्येकासाठी वेगळा असू शकतो. अगेन आय एम सेईंग, बेसिक असं असतं की तुम्हाला जर या क्षेत्रात जायचंय तर तुम्हाला बेसिक नॉलेज असलं पाहिजे ऍक्टिंगचं, जे तुम्हाला थिएटर्स मधूनच मिळणार आहे. ठीक आहे, कधी कधी असं असतं की कॉलेजमध्ये फक्त एखादा व्यक्ती असतो की जो अभ्यास अभ्यास अशाच ह्याच्यात असतो आणि मग त्याला ते नाही थिएटर्स वगैरे करायची संधी मिळत किंवा हे. असं नाहीये की कॉलेजमध्येच थिएटर करता येतं. बाहेरही थिएटर्सचे असे बरेच ग्रुप्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता, नॉलेज वाढवू शकता. आता तर ऍक्टिंग क्लासेस वगैरे पण सुरू झालेत. सो तिथे जाऊन माझं म्हणणं इतकंच आहे की तुम्ही तुमचं नॉलेज वाढवा आणि ऑब्व्हियसली शेवटचं काम तर तुमचंच आहे, कष्ट करणं आणि तुमचे स्किल्स किती आहेत. तिथे जाऊन थिएटरमध्ये जाऊन तुमचे स्किल पॉलिश करणं हे महत्वाचं असतं. तुम्ही स्वतःवर काम करणं बेसिकली. सो थिएटर्स थ्रू पण तुम्ही जाऊ शकता. ऑडिशन दुसरी गोष्ट, की कुठल्याही फील्डमध्ये बॉलिवूड म्हणा, मराठी इंडस्ट्री म्हणा, कुठेही तुम्हाला ऑडिशन ही द्यावीच लागते. आता मी 4 सिरियल केल्या, मी 15 सिरियल केल्या, मग मी ऑडिशन आता देणार नाही असं नसतं. अजूनही मोठ्या मोठ्या कलाकारांकडनं सुद्धा ऑडिशन घेतल्या जातात. कारण का, समोरच्याला ते कळत नसतं की आम्हाला हा व्यक्ती हवाय त्या कॅरेक्टरसाठी, पण तो रोल त्याला म्हणजे साजेसा आहे का, तर आम्हाला एक बघायची ऑडिशन. अँड विच इज करेक्ट. म्हणजे लोक असा कधीच विचार करत नाही मी का ऑडिशन देऊ, देणार ओके. सो ऑडिशन ही गोष्ट आहे. बरं, ऑडिशन असं पण नाहीये की एक ऑडिशन दिली आणि तुम्ही सिलेक्ट झालात, नाही. स्ट्रगल त्याच्यामध्ये खूप आहे. म्हणजे मी ऑडिशन काय 2020 ला ऑडिशन दिली आणि लगेच मला काम मिळालं असं नव्हतं. साइड बाय साइड मी बऱ्याच वर्षापासून ऑडिशन देत होते. म्हणजे पहिली माझ्या मते 2010 ते 2015, हा, तेव्हा मी थिएटर्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी केल्या. पण जेव्हा मी डहाणूकर कॉलेजला जॉईन झाले किंवा हे झालं, तेव्हा साइड बाय साइड जाऊन ऑडिशन देणं, म्हणजे ते ना ऑडिशनचे कॉल्स येतात, कास्टिंग कॉल इंस्टाग्रामवर किंवा कुठेही येतं आपल्याला. सो ते थोड्या ओळखीतून माहिती काढणं, की बाबा माहितीये का तुला, मला नंबर दे, कोणी कास्टिंग डायरेक्टर आहे का, हे आहे का, थोडं ते आपल्या कम्युनिकेशनवर पण असतं. तिथे जाऊन ऑडिशन देणं, हे करणं, मग कुठेच काही होत नाहीये, तो एका पॉइंटला स्ट्रेस पण येऊ शकतो त्या गोष्टीचा, की इतका प्रयत्न करते तरी कसं होत नाहीये. ते होतं, ते माझ्याही आयुष्यात झालं होतं, असं नाहीये की झालं नव्हतं. कुठे कमी पडते मी? मग तो एक स्वतःवरच प्रश्न पण येतो, की खरंच मी इतकी खराब ऍक्टिंग करते का? की मी सिलेक्टच होत नाहीये? मग सगळ्यांना कामं मिळतायत, मग मला का नाही मिळत आहे? ते हळू-हळू जेव्हा कळतं, की नाही त्या कॅरेक्टरसाठी आपण जातोय का? नाही जात आहे. मग आपल्याला कसं काम मिळणार? तू कितीही चांगलं काम कर. जर ऐश्वर्या रायच्या जागी ऐश्वर्या रायच पाहिजे असेल, तर दुसऱ्या कोणाला घेऊन चालणारच नाही ना. सो ते आहे. मी 4-5 वर्ष मोर दॅन दॅट ऑडिशन्स दिल्या, हे झाल्या. मग कुठेतरी जाऊन काम मिळालं, हे झालं. सो वे हाच आहे, थिएटर्स करा, आपला बेस पक्का बनवा, थोडंसं कम्युनिकेशन ठेवा, ओळख ठेवा.
ओळखीतनं प्रत्येक वेळेलाच काम होईल असं नाही, पण कधीतरी कामाला येऊ शकते ओळख. आणि ते जे म्हणतात ना, की इंडस्ट्रीमध्ये गॉडफादर लागतो किंवा असं लागतं, की तुझी कोणीतरी मोठं असेल, तर तुला लगेच चान्स मिळणार, असं कधीच होत नाही. म्हणजे माझ्या बाबतीत तरी नाही झालंय. आय डोंट नो जे लकी एवढे असतील, की ज्यांचं झालं असेल तर टचवूड, चांगली गोष्ट आहे. बट माझ्या बाबतीत असं कधी झालं नाही. सो आपण आपले कष्ट जे कधीही थांबत नसतात, आणि ऍक्टिंग हे फील्ड असं आहे ना, की स्ट्रगल हे तुम्ही बाय चॉईस सिलेक्ट करता. कारण एक सिरियल संपल्यानंतर पुढची सिरियल लगेच तुला मिळेलच असं नसतं. मग तू मध्ये गॅप किती जाऊ शकतो, वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. मग तो जो मधला गॅप असतो तो तुम्ही कसा हे करता, काम कारणी लावता, त्याच्यावर पण असतं. मग सतत रडतच बसलं की अरे मग कामच मिळत नाही, कामच मिळत नाही, ते नाही चालत. मग तू काहीतरी साइड बाय साइड काहीतरी आर्ट अँड क्राफ्ट कर, हे कर, असं चालू असतं. टू बिंग अ गुड ऍक्टर हम्म. व्हॉट स्किल्स आर निडेड, म्हणजे काय स्किल्स हव्यात एक चांगलं अभिनेता अभिनेत्री बनायसाठी? समज, स्टेज जे मी तुम्हाला म्हणाले, की ऍक्टिंगची समज असणं गरजेचं आहे. डिरेक्टरला काय हवंय आपल्याकडून, बरं, अच्छा. हे आपल्याला कळलं पाहिजे. किंवा तुझं जे कॅरेक्टर आहे त्याचा काय से आहे, की हा बाबा आता जसं माझं थोडं तुझं थोडं माझं मध्ये जे कॅरेक्टर होतं, छाया नावाचं, जे विलनिश होतं, पण नॉट सो विलनिश की अगदी म्हणजे कपटी नव्हते मी. पण काड्या घालणारी, पण थोडी कॉमेडी, थोडी वेडसर अशी होते. मग तिचा काय से आहे, माझ्यामुळे स्टोरीमध्ये काय चेंज होतोय का, किंवा माझे काय एफर्ट्स असणार आहेत त्याच्यात, हे सगळं समजून घेणं खूप महत्वाचं असतं. आपलं म्हणजे काय म्हणतात ना, की आता जसं रंग माझा वेगळा मध्ये साक्षी नावाचं माझं कॅरेक्टर होतं, जी अशी होती की खूप साधी, साधी सरळ, मैत्रिणीला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करणारी, म्हणजे तिचं बॅकबोन, जी दीपा नावाचं कॅरेक्टर होतं, तिचा बॅकबोन, की काही झालं तरी मी आहे तुझ्या पाठीशी, हे आहे. मग ते सगळं काय म्हणतात ना, ते सगळं अभ्यास करूनच येतं. मी युजली असं करते, की मला जर हे कॅरेक्टर मिळालंय ना, तर मी स्वतः इमॅजिन करते, की मग ह्या काय कॅरेक्टरिस्टिक्स असू शकतात त्याचे, की हा मग ही साक्षी आहे का, मग तिचं काय स्टोरी असू शकते, काय असू शकतं, हे स्वतः थोडंसं क्रिएट करायचं मनात, की हा मग ही इतकी साधी का आहे, किंवा ही इतकी साधी आहे, मग तिचे काय अजून छान स्वभाव असू शकतात, काय हे असू शकतं. एक शब्द आहे तकिया कलाम म्हणून, म्हणजे तुमचं काहीतरी एक वेगळं वेगळं पण त्यात दिसून आलं पाहिजे, हे महत्वाचं असतं. सो ते एका झटक्यात येत नाही, ते हळूहळू हळूहळूच डेव्हलप करावं लागतं, आणि ते हळूहळूच डेव्हलप होतं. माझंही काय अजून मी काय इतकी ग्रेट ऍक्ट्रेस नाही. मी अजूनही सांगते, मलाही खूप शिकायचंय, खूप मोठं व्हायचंय. पण मला थँकफुली आतापर्यंत जी टीम मिळाली किंवा जे डिरेक्टर्स मला मिळाले कामासाठी, ते सगळे छान होते. आणि त्यांनी ना सुरुवातीला म्हणजे मी रंग माझा वेगळाचा जेव्हा माझा फर्स्ट हे होता, की आज फर्स्ट फर्स्ट डे होता ऑन स्क्रीन, ऑन कॅमेरा, मीही घाबरले होते. हातपाय थरथर थरथर करायला लागले होते. मग आमच्या डिरेक्टरने आम्हाला सांगितलं, की तुला माहिती आहे ना तुला काय करायचंय, ही अशी अशी मुलगी आहे, डायलॉग्स पाठ आहेत, हे सगळं आहे, मग का घाबरतेय, कर तू, मी आहे, कोणी काही बोलणार नाही. हा जो एक डिरेक्टरने दिलेला एक दिलासा असतो ना, तो खूप इम्पॉर्टंट असतो, खूप इम्पॉर्टंट. मला प्रश्न असा आहे की एक सिरियल बनण्यासाठी, एक मूवी बनण्यासाठी किती काळ द्यावा लागतो? आणि म्हणजे आता ज्या हिशोबाने तुम्ही सगळं सांगताय की प्रत्येक गोष्टींवरती काम करावं काम लागतं. करावं लागतं, करेक्ट. म्हणजे बोलणार कसं आहे, वागणार कसं आहे, अगदी दिसणार कसं आहे, तर मग किती वेळ लागतो? आणि ह्या वेळांमध्ये म्हणजे जेव्हा एक फिल्म बनत असते तेव्हा आपल्याला पण एक स्ट्रेंथची गरज असते, की हो. अरे वी हॅव टू कीप गोइंग, वी हॅव टू कीप गोइंग. आपल्याला माहित नाहीये उद्या ती फिल्म चालणार आहे, चालणार नाही, या वी डोंट नो, बट व्हॉट वी हॅव इन अवर हँड इज टू वर्क टुडे. करेक्ट. सो त्या माइंडसेटनी तुम्ही ऍक्टर्स, सगळेच ऍक्टर्स म्हणजे की
कसं तुम्ही तो माइंडसेटच डेव्हलप करता जेणेकरून काय आहे ना, माइंडसेट डेव्हलप होतो, करावा लागत नाही. दुसरी गोष्ट, हे काम आहे बाबा, पोटासाठी करावं लागतं. तो ट्रस्ट समोरच्यावर ठेवावा लागतो. आणि वेळ म्हणशील तर आता हे बघ, वर्ष पण लागतं एक मूवी बनायला, किंवा असं पण असतं की 2 महिन्यात पण मूवी बनली. सो ते आपल्या हातात नसतं, कोणाच्याच हातात नसतं बेसिकली. प्रोड्युसर, रायटर, त्यांचा स्क्रीन प्ले काय आहे, हे आहे, त्यानुसार ते काम करत असतात. आपल्या हातात एक गोष्ट असते की आपण त्यांना 100% देणं आपल्याकडून, ऍज अ आर्टिस्ट. आपणच सतत माती खात राहिलो आणि काहीतरी, अरे 10 रिटेक घेतले, हे घेतलं, कॅज्युअल ॲटिट्यूडनी, हा हा करीन मी, हा हा असं, तर ते नाही चालत. कारण का त्यांना कुठलाही प्रोजेक्ट करायचा असला ना, अमाप पैसा लागलेला असतो त्याच्या मागे, अमाप पैसा. सिरियल असेल तर चॅनलचा पैसा, प्रोड्युसरचा पैसा, या सगळ्या गोष्टी असतात. एक एक दिवसाचं बजेट करोडोंमध्ये असतं. मी हिंदीचं तर खूपच, हिंदी सिरियल्सचं तर खूप असतं बजेट. ऍज कम्पेअर टू हिंदी, मराठीचं मे बी इतकं नसेल, मला आता त्याचा अंदाज नाही, पण लाखो करोडोंमध्ये असतं. त्यामुळे ते त्यांना तेवढं कट टू कट हे सगळं करावं लागतं. तू 4 टेक एक्स्ट्रा घेतलेस तरी त्यांचा जीव प्रोड्युसरचा किंवा असा वर खाली होऊ शकतो की अरे नाही, आज दिवस संपायच्या आत हे सीन शूट झाले पाहिजेत, दिवस संपायच्या आत हे झालं पाहिजे, उद्यावर नाही गेलं पाहिजे, मग बजेट वाढणार, बजेट हे होणार. सो सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करून चालावं लागतं त्यांना. आणि ऑब्व्हियस गोष्ट आहे, त्यामुळे ते असेच आर्टिस्ट चूज करतात की जे काय म्हणतात ना, की हा बाबा हा जास्त वेळ नाही खात, पटापट काम काढतो असं. सो एक सिरियल शूट करायला, सिरियल म्हण की त्याच्यातला एक एपिसोड जो आपल्याला 20 मिनिटाचा बघायला मिळतो, तो एक एपिसोड शूट करायला 13 तास, 12-13 तास लागतात आम्हाला एक दिवस. म्हणजे हा, ते सिरियल टीव्हीवर बघणं खूप सोपं असतं आणि अरे काय पटकन झालं असं वाटतं, कमेंट करणं पण हा, काय पण त्या मागे इतक्या लोकांचे कष्ट Efforts असतात ना, असतात ना. एफर्ट्स इतके असतात ना, की म्हणजे विचार पण नाही करू शकत. म्हणजे आर्टिस्ट फक्त दिसतात स्क्रीनवर, पण त्याच्या मागे बरेच लोक असतात, बरेच लोक. आणि ते 13-13 तास आमच्या बरोबरही असतात. म्हणजे मे बी जास्त आमच्यापेक्षा आधी कोणी कोणी लोक येतात, सेटअप करतात, लाईट्स करतात, हे करतात. आमच्या आधी लोक येतात, आमच्या नंतर सगळं पॅकअप करून जातात. टीम वर्क आहे. हो हो, टीम तेवढी स्ट्रॉंग हा, पाहिजे जर करेक्ट. आपल्याला एखाद्या गोष्टी चांगलं फलीभूत आणायचं असेल तर. पुढं मला असं तुम्हाला विचारायचं आहे की लेट्स गो ऑन युअर स्ट्रेंथ. सो ओके. ही म्हणजे मला जेव्हा तुमचा सगळा प्रवास समजला, सगळ्या आजारपणाच्या गोष्टी, हे ते बाकीच्या गोष्टी, तर मग मला असा एक प्रश्न आला की यांनी एवढी स्ट्रेंथ आणली कुठून? आणि म्हणजे खूप अवघड आहे हे करणं पण, म्हणजे मला असं वाटतं, कारण आमच्याकडून तरी नाही होत. आम्हाला असं एखादा प्रॉब्लेम समोर आला की नाही यार झालं, संपलं, आता काय, संपलं आपलं आयुष्य. तसं तुम्हाला तर सेकंदाला अडचणी होत्या, बट स्टील यू आर हिअर, और यू डिसाइडेड टू, नाही, आय हॅव टू ग्रो, काय पण होऊ दे, मला पुढे जायचंय. तर ते सगळं कसं होत गेलं, घडत गेलं? बेसिकली आता थोडं लहानपणापासून सांगते की मी जेव्हा जन्माला आले तेव्हा ब्लू बेबी म्हणून जन्माला आले. ब्लू बेबी म्हणजे माझ्या हार्टमध्ये खूप सारे होल्स होते, ज्यामुळे माझ्या 3 हार्टच्या सर्जरीज झाल्या आहेत. सो हे माझ्या पेरेंट्ससाठी जास्त चॅलेंजिंग होतं मला वाढवणं, कारण इतकं नाजूक अवस्था आणि ह्या सगळ्या गोष्टीतून. स्टील माझ्या आईवडिलांनी मला कधीच काय म्हणतात ना, सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स किंवा इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स कधीच येऊ दिलं नाही. मी एक नॉर्मल व्यक्ती आहे, नॉर्मल व्यक्तीसाठीच सारखीच तू जगली पाहिजेस, की तू कोणीतरी स्पेशल चाइल्ड आहे की नाही, नाही महिला जास्त जपा, मग ही दमेल, हे करेल, मग त्याच्यानी मे बी हा मी कोणीतरी स्पेशल आहे असं ते डोक्यात हवा पण जाऊ शकते. कारण तेव्हा मी लहान होते आणि जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा एकतर तेवढी मॅच्युरिटी नव्हती. म्हणजे वयाच्या 5व्या वर्षी माझं शेवटचं ऑपरेशन झालं. सो तेव्हा स्ट्रेंथ काय असते हे सुद्धा माहित नव्हतं. ती स्ट्रेंथ माझ्या आई वडिलांनी मला दिली. माझ्या आई वडिलांनी मला जसं मोठं केलं
ती त्यांच्याकडनं मला मिळाली, की ते दोघं स्ट्रॉंग होते. ते दोघं म्हणण्यापेक्षा माझी अख्खी फॅमिलीच. मेन तर आई-बाबाच, पण सगळ्यांनीच सपोर्ट केला. म्हणजे बाकीच्यांनी आई-बाबांना सपोर्ट केला नसता तर मे बी ते पण ढासळले असते. पण सगळे माझ्या फॅमिलीनी सगळ्यांनी मला सपोर्ट केला. मी लहानाची मोठी झाले, हे झालं. जेव्हा मी बाहेर वावरते आत्ता सुद्धा, तेव्हा माझ्याकडे बघून कुठल्याही व्यक्तीला हे वाटणार नाही, "अरे, हिचे एवढे ऑपरेशन झालेत किंवा हे असं झालंय." नाही गं, वाटत नाही तुझ्याकडे बघून. कारण मला ते शिकवलंच नाही गेलं लहानपणापासून, की नाही, नाही मी कोणीतरी स्पेशल आहे. स्पेशल इन व्हॉट सेन्स? या सगळ्या गोष्टींमध्ये, की नाही मी फिजिकली अनफिट आहे, मग मी कुठे काही करूच शकत नाही, असं नाही. नाही, माझ्या आईने मला शिकवलं, "तू आमच्यासारखीच एक नॉर्मल व्यक्ती आहेस. तुलाही नॉर्मल आयुष्य जगण्याचा हक्क आहे." आणि जे मी जगतीये. मोठं झाल्यावर जसं-जसं कळायला लागलं, मग इकडे ते ऑपरेशनचे मार्क्स होते. मग हे काय आहे? मी आईला विचारायचे, "हे काय आहे? हे काय झालं?" मग आईने एकदा थोडं मोठं झाल्यावर मला बसून सगळं सांगितली. गोष्ट रूपाने सांगितलं, की असं-असं झालं होतं. मग तुला डॉक्टर काकांनी असं केलं, तसं केलं. मग आता तू छान आहेस. आता तू बरी आहेस. आता तुला काही त्रास नाहीये. सो हे स्ट्रेंथ बेसिकली तिच्याकडनं आली. आणि आता मध्यंतरी जे काय आजारपण मला आलं होतं. तर त्यात पण मी असा विचार करते की सी जे ज्यांना हातपाय नाही, ज्यांना जन्मतः अंधत्व आहे, ते लोक कुठे जात असतील? ते लोक काय करत असतील? ते पण त्यांचं आयुष्य छान जगतायत, कमवतात, आयुष्य छान जगतात. मग मी काय माझं तर हातीपायी धड आहे मी. मला डोळ्यांनी दिसतंय, हातीपायी धड आहे, चालू शकते, सगळं करू शकते. मग मी का रडत बसायचं? सो हा एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मी तिकडनं शिकते, की असं नाहीये, की माझंच दुःख ह्या सगळ्या जगात मोठं आहे. मी क्षुल्लक आहे. एक नॉर्मल व्यक्ती आहे. लाखो करोडो लोक आहेत आणि लाखो करोडो लोकांची लाखो करोडो स्ट्रगल्स वेगळी आहेत. मी समुद्रातल्या एका थेंबासारखी आहे, असं मी स्वतःला म्हणते. सो ठीक आहे. देवाने मला जे दिलं होतं किंवा दिलंय, जे काय असेल, आजारपण दिलं होतं, त्यातनं मी आले बाहेर. फाईन. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवणं, की हां बाबा, आजचा दिवस आहे, तो छान जगा. उद्या कोणी बघितलंय? नॉर्मल व्यक्ती कोणाचं पुढच्या सेकंदाला काय होणार असतं आपल्याला माहित नसतं. मग रडत बसून काय उपयोग आहे? छान जगा ना मग आयुष्य. हसी मजाक करा, सगळं करा. जगा. मेन म्हणजे जगा आयुष्य. हे आहे. सो स्ट्रेंथ आय डोंट नो मला असं काही वेगळं नाही करायला लागलं त्याच्यासाठी, की अरे बापरे! आता मग कसंच करू मी आणि मग आता आजारपण आलंय. मग आता डॉक्टर म्हणतायत, की माहित नाही पुढचं तुझं आयुष्य कसं असणार आहे. पण ठीक आहे, या सगळ्यातनं मात करत आत्तापर्यंत मी पोहोचले. खूप मॅटर करतं आई-वडिलांचा सपोर्ट असणं. करेक्ट. कारण त्यांच्या सपोर्टने भरपूर गोष्टी घडू शकतात. आता येस. तरी मला तुमच्या ह्याने तेच वाटतंय. त्याच्यावरच माझा पुढचा प्रश्न आहे, की आत्ता झालंय कसं युथचं किंवा लोकांचं किंवा मुलांचं, हं, की आई-वडिलांचं सगळंच नाही ऐकत किंवा हं, बऱ्यापैकी ऐकत नाहीत. हं, आता मला तुमच्याकडून हे हवं आहे, की असे कोणत्या गोष्टी असतात जे की आपण आई-वडिलांच्या ऐकल्याच पाहिजे? हं, अशा कोणत्या गोष्टी असतात, की एक वेळेस ती तुम्ही इग्नोर केली तर चालेल. तुमच्या बाबतीत तुम्ही ह्या काही गोष्टी म्हणजे ह्या ज्या होत्या हं. तुमच्या ऑपरेशन मेडिकल मेडिकल रिलेटेड, ग्राउंडवर. हां. तुम्ही त्या गोष्टी इग्नोर नाही केल्या. नाही, नाही आई बोलली हं. सर आपण तसंच करूया. करेक्ट. कसं आहे, की एकतर माझ्या आईनी कधी मला इत असा फोर्स कधीच नाही केला कुठल्याच गोष्टीसाठी. नाही, नाही हे तू माझं ऐकलंच पाहिजे. माझी आई असं कधीच म्हणाली नाही. हे बघ, या 2 गोष्टी हे 2 ऑप्शन्स आहेत. तुला काय पटतंय यातलं? ते तू कर. तुझ्या तब्येतीसाठी काय चांगलंय ते तुला कळतंय. कसं आहे ना, चाइल्ड सायकॉलॉजी असू दे, नाहीतर नॉर्मल सायकॉलॉजी असू दे. कुठलंही मूल, लहान मूल हां, अगदी म्हणजे तान्हं मूल सुद्धा, त्याला भूक लागली असेल, तर ते रडतं तेव्हा त्याला दूध मिळतं किंवा प्रत्येकाला ना, स्वतःला सेफ कसं करायचं हे माहिती असतं, लहान मुलाला सुद्धा. आपण त्याला सांगतो, की "हा चटका आहे, लावू नको हात." त्याला माहिती आहे, इथे जर मी पडलो खड्ड्यात, तर मला लागणार आहे. कितीही काय झालं तरी ते नाही जाणार तिथे. त्यामुळे मला माझ्या आईने असं कधी नाही, 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 तू हे करू नको, नाही, नाही, तू हे नाही करायचं किंवा हे माझं ऐकायचंच तू. कधीच नाही. कधीच नाही.
सो फक्त यूथ, मी एवढंच सांगेन की आई वडिलांचं ऐकायचं किंवा नाही ऐकायचं याच्यावर मी आय एम नो वन टू टॉक, बट मी इतकंच सांगेन की सरासर विचार करून कृत्य करणं, गोष्टी करणं, की बाबा हे आपण करणार आहोत पुढे जाऊन, हे आपल्या आयुष्यासाठी चांगलं आहे का? मग आपले आई वडील जर सांगतायत की नाही नाही हे वाईट आहे, मग ते का सांगतायत की ते वाईट आहे? हा प्रश्न तुम्ही स्वतःला जेव्हा विचाराल ना, तेव्हा तुम्हाला त्याचं कळेल की आई वडिलांचं ऐकायचं की नाही ऐकायचं. म्हणूनच आई मला नेहमी दोन ऑप्शन, हे दिस इज गुड, दिस इज बॅड, यू चूज युअर वे. बॅड झालं कर्मानी जाशील, बेसिकली म्हणजे असं म्हणतो ना आपण, तू तुझ्या कर्मानी जाशील असं. सो ते चांगलं झालं, पण असं नाहीये की तू तो रस्ता निवडलाय म्हणजे आम्ही तुला सपोर्ट नाही करणार, असं नाहीये. असं आहे. सो मला असं राईट. कधी माझ्या आई वडिलांनी किंवा माझ्या फॅमिलीने कोणीच असं हे नाही केलं, नाही तुला आमचं ऐकावंच लागेल, हे करावंच लागेल, नाही, कधीच नाही. मला असं वाटतं की राईट पॅरेंटिंग इज व्हेरी करेक्ट. इम्पॉर्टंट. येस. की हाऊ यू ग्रो युअर मेक शुअर हाऊ युअर चाइल्ड इज ग्रोईंग, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तुमच्या आई वडिलांनी तेच केलं की राईट. आपल्या बाळाला आपण जे म्हणू तेच करण्यापेक्षा आपण आपल्या बाळाला ऑप्शन्स देऊ. बाबा तुला ऍपल खायचा आहे का बनाना खायचा आहे, तू चूज कर तुला काय खायचं आहे ते. ना की नाही तू ऍपलच खाल्ला पाहिजेस कारण ऍपल चांगलं आहे बनानापेक्षा, ते नाही पाहिजे. आणि चांगलं म्हणजे आय लाईक इट. सो त्यामुळे जो तुझा प्रश्न होता की आई वडिलांचं की ऐकायचं किंवा नाही ऐकायचं किंवा काय, सो हा प्रश्न मला कधी पडला नाही की अरे बापरे आता आई तर मला जबरदस्ती करते आणि मग मी तिचं कसं ऐकू. नाही, हा प्रश्नच मला कधी थोडक्यात पडला काय नाही. की तुमच्या आई वडिलांनी तुमच्यावरती प्रेशरच नाही दिला, करेक्ट. हे झालं पाहिजे किंवा हे ऑप्शन्स दिले त्यांनी, ए और बी. हा. आणि काही काही वेळेस कसं असतं आपल्याला ऑप्शन्स असणं म्हणजे एखादी गोष्ट आहे आपल्याला जर कोणी ऑप्शन दिले तर आपल्याला बरं वाटतं, अच्छा, ठीक आहे हा, हो बाबा हो, मी ए ऑप्शन किंवा बी ऑप्शन मध्ये चूज चूज करू करू. हा, शकते. करेक्ट. तर ते इम्पॉर्टंट होतं. तर माझा पुढचा आता असा प्रश्न आहे की व्हॉट इज युअर ड्रीम्स अँड मिशन अँड विजन. ओके. येणाऱ्या काळात तुम्ही काय काय करू इच्छुक असाल. बर बर, माझं ड्रीम असं म्हणता येईल की बिग बॅनर मूवी करायचा आहे मला एक छान, तथास्तु. कुठलाही, यशराजचा असू दे, धर्म असू दे, कुठलाही एक बिग बॅनर मूवी करायचा आहे. तथास्तु. हा, थँक्यू. आणि स्वतःचं घर घ्यायचंय, लाईफ सेटल करायची आहे, की रिग्रेट नाही राहिलं पाहिजे कुठल्या गोष्टीचं की नाही यार हे करायचं राहून गेलं, ते सगळं करायचंय मला. लिव्ह अ लाईफ विच यू विल रिमेंबर. करेक्ट. सो मला परत पुढे ह्याचा विचारायचा प्रश्न तुम्हाला की काय विचारत होतो विसरून गेलो मी. एखाद्या भूमिकेसाठी, ठीक आहे, हा, एखाद्या भूमिकेसाठी म्हणजे एखाद्या रोलसाठी मेंटली आणि फिजिकली कसं प्रिपेअर व्हावं लागतं. आता आम्ही क्रिकेट खेळतो तर आमचं असं असतंय की वी शूड जेव्हा ऑन ग्राउंड असू तेव्हा वी शूड फोकस ऑन बॉल. फक्त बॉलवरती फोकस असला पाहिजे, बाकी काही तिकडे जगात काही पण बॉलवरतीच फोकस असला पाहिजे. करेक्ट. तसं तुमच्या फील्डमध्ये काय की बा ह्याच पॅरामीटर्स वरती आपलं लक्ष असलं पाहिजे, फिजिकली आणि मेंटली दोन्ही पण. ते तुम्ही कसं मॅनेज करता? सो फिजिकली इतका मला आतापर्यंत तरी म्हणजे मला जे कॅरेक्टर्स मिळाले त्यामध्ये मला फिजिकली इतकी काही मेहनत नाही करायला लागली, बाय म्हणजे थँक्स टू गॉड, बाय गॉड ग्रेस असं म्हणू शकतोस. कारण का मी जशी आहे अशी गोलूमोलू अशी वगैरे, सो मला तसेच कॅरेक्टर्स मिळाले, त्यामुळे फिजिकली मला इतके कष्ट नाही घ्यावे लागले. हा, मेंटली नो डाऊट, मी जसं मगाशी म्हणाले की कॅरेक्टरवर काम करणं, त्या कॅरेक्टरचा विचार करून की बाबा काय असू शकतात ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा या सगळ्या गोष्टी, तुझा फोकस कुठे पाहिजे, त्याचं म्हणणं काय आहे त्या कॅरेक्टरचं, हे सगळं पण असतं त्याच्यामध्ये. सो त्यावर काम करावंच लागतं. स्क्रिप्ट असते, तुझं पाठांतर चोख पाहिजे, तिथे जाऊन चोख म्हणजे चोख, न चाणव पण नाही झालं पाहिजे तिथे जाऊन. हो, ते आपण आपल्याकडनं, तिथे कोणी तुला सांगणार नाही की तुझं पाठांतर पाहिजे बरं का, असं नाहीये. ते आपण आपल्याकडनं इनपुट देतोय ना. तिथे तर असं पण नाहीये की आधी 4 दिवस आधी स्क्रिप्ट मिळते आणि मग हे होतं,
ज्या दिवशी जाणार त्या दिवशी सकाळी सेटवर गेल्यावर आम्हाला दिवसभराची स्क्रिप्ट मिळते की हे सीन्स तुम्हाला करायचे, वाचा. लर्न, आम्ही तर मला तो पण प्रश्न विचारायचा होता, लिटरली लर्न करावं लागतं सगळं. हो, लर्न म्हणजे सुरुवातीला करायला लागायचं मला. नंतर काय होतं ना, आता जेव्हा एखादा सीन आहे ज्याच्यामध्ये 10 आर्टिस्ट आहेत, तर सीन शूट करायच्या आधी रिहर्सल घेतली जाते. सो आधी चक्री घेतात, म्हणजे बसतात सगळे, तो सीन वाचतात स्क्रिप्ट मध्ये, आणि मग त्यानुसार मग रिहर्सल होते की तुला इकडनं यायचंय, तू हे करायचंय असं वगैरे, आणि मग सीन शूट होतो. सो तुझी तिथल्या तिथे 2 किंवा 3 वेळा रिव्हिजन होते ना. एकतर जेव्हा तू आत तुझ्या रूम मध्ये असतोस, मेकअप रूम मध्ये असतो, हे करत असतो, तेव्हा तुला वाचायला वेळ मिळतो, आणि एका पॉइंट नंतर ना पाठ करायची गरज पडत नाही. तुला त्यातनं भावार्थ त्यातला कळला ना, की म्हणायचंय काय ते कळलं ना, की पाठांतराची गरज लागत नाही. ते असं पण असेल ना की बाबा हे पॉइंट्स आहेत 4, हा, ह्या 4 पॉइंट्स तू करेक्ट, समजून घे, आणि मग त्या मोमेंटला तुला जे काय वाटेल ते बोल. त्या हो, विषयी होतं. इम्प्रोव्हायझेशन तर खूप होतं. म्हणजे हा मुद्दा तुला फेकायचा आहे, म्हणजे तुला गाडी लावायची, मग तू ती कशी लाव. ते स्क्रिप्ट मध्ये लिहून दिलेलं असतं की असे असे डायलॉग्स आहेत, त्यातला मुद्दा काय आहे, हा अंडरलाईन, ओके, हा मुद्दा तुला तिथे मांडायचा आहे. मग तू तसंच्या तसं वर्ड टू वर्ड तर कोणीच मांडत नाही, कारण की ते लिहिलेलं असतं ते पुस्तकी असतं. आपण जे बोली भाषा वापरतो ती वेगळी असते मराठी, जे तिथे स्क्रिप्ट लिहून येते ती पूर्ण पुस्तकी असते. मी असे करेन असं नाही आपण म्हणत ना, मी असं करीन असं आपण म्हणतो. सो ते तुला थोडं चेंज करावंच लागतं. तेच आहे की बेसिकली मुद्दा काय तुला कळला ना, की मग तुला एवढं पाठांतर किंवा हे सगळं करायची गरज पण नाही पडत. माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्हाला तुमच्या घरामध्ये लाफ्टर क्वीन म्हणलं जातं, सो बरं. सतत आनंदी राहणं, सतत खुश राहणं, हा मला असं वाटतं की तुमच्या आयुष्यातला खूप महत्वाचा भाग आहे. कारण हो. तुम्ही ते लहानपणीपासूनच तुम्ही हसमुख आहात. हो. त्या कारणामुळे भरपूर गोष्टी आल्या, म्हणजे सिरियस होत्या, पण बिकॉज ऑफ युअर हा पॉइंट ऑफ व्ह्यू की काय म्हणतात ना, नेहमी हसणं किंवा हसतमुख राहणं, त्यामुळे ते टळलं असं म्हणू शकतो आपण. सर, मग मला तुमचे किस्से पण ऐकायला आवडतील, एखाद 2 छान किस्से छान. असे खूप आहेत. किस्से काय आता, म्हणजे नाही मला आता सेटवरचे पण चालतील किंवा सेटच्या बाहेरचे हा, म्हणजे चालतील. सेटवर तर हसी मजाक चालूच असते, आणि म्हणजे खेळीमेळीचं वातावरण असेल तर काम करायला जास्त मजा येते. आणि आतापर्यंत माझ्या मी ज्याही सिरियल्स केल्या किंवा जीही टीम मला मिळाली ते सगळे छान होते. मी असा विचार करते की हसणं काय पैसे लागतात का हसायला? नाही, हसा, आयुष्य वाढतं त्याच्याने, अजून काय. मी तेच वाढवते, बाकी काही नाही. सो ते एक आहे. आणि किस्से तर बापरे, म्हणजे आता फार आहेत, म्हणजे ते सॉरी इथे सांगण्यासारखे नाहीयेत, पण नक्की नंतर कधीतरी सांगेन एकट्यात. म्हणजे हा किस्से की काहीतरी आलंय आणि मग पटकन कोणीतरी जोक मारला किंवा काही झालं, आणि मग पंचलाईन एखादी मारली, कि मग ते असतं ना की खूप सिरियस वातावरण असतं, आणि मग मध्येच येऊन फाटकन कोणीतरी असं काही केलं कि मग ते वातावरण सगळं हे होतं. असं मला करायला आवडतं. सेटवर असं मी बरंच केलंय. थोडक्यात ह्युमर वॉज युअर जॉनर. नॉट ऍक्च्युली, हा जॉनर नाही म्हणू शकत, कारण का इतका असं ग्रेट ह्युमर नाहीये. मी शिकते, मी अजूनही तेच म्हणते की मी शिकते. मी तुकरट जोक मारते, मी तुम्हाला तेच म्हणते, मी तुकरट जोक मारते. असं नाही की माझे असे फार असं वर हास्य जत्रा किंवा चला हवा येऊ जोक नाही, नॉर्मल जोक असतात. पण त्यात पण इमोशन्स एवढे भरून हा, असतात की किंवा तो. नाही बाबा, हसते रहो हसाते रहो, सिंपल. व्हॉट आर युअर लाईफ लर्निंग्स? आय वॉन्ट 3 लाईफ लर्निंग्स, बिगेस्ट लाईफ लर्निंग्स, आणि इम्पॉर्टंट, म्हणजे त्यात तुम्ही आता तुमच्या शोभने बघा. बर, बापरे, लाईफ लर्निंग. तुम्हाला चौथा अडक असेल तर माझं काही हरकत नाही. एक तर मेन आहे, जे मी आता म्हणाले की हसते रहो हसाते रहो, कारण का पैसे पडत नाहीत हसायला, सो नेहमी आनंदी राहा. दुसरी गोष्ट, आयुष्यात किती स्ट्रगल येऊ द्या, जर तुम्ही फर्म असाल किंवा तुमचा विजन क्लिअर असेल तर रडत बसायची गरज नाही.
स्ट्रगल किती मग तुम्ही मात करू शकता त्याच्यावर. आणि तिसरी गोष्ट माहित नाही, देवाने खूप लहान वयात खूप काही गोष्टी शिकवल्या, जे मगाशी आपलं बोलणं झालं स्ट्रेंथ वाईज. त्यामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, की नाही यार, ऐसा भी होता है लाईफ में, ठीक आहे, हे सगळं पार करून पण आपण पुढे जाऊ शकतो. सो हे लाईफ लर्निंग आहे की रडत नाही बसायचं कधीच कुठल्याच गोष्टीसाठी. छुटपुट गोष्टी इथे लोकांना म्हणजे 2 वेळचं जेवणही नशिबात नसतं, आपल्याला ते तरी मिळतंय. नाही रडत बसायचं. या छोट्या छोट्या असं काही ग्रेट लाईफ लर्निंग मी आतापर्यंत तरी असं काही मी तेच म्हणते की मी कोणी फिलॉसॉफर नाही जे मी कोणाला सांगेन की रे तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. नाही, माझ्या स्वतःच्या आयुष्यातनं मी जे शिकले ते हे की स्ट्रेंथ आहे, नो डाऊट. जर तुमचं आजूबाजूचं वातावरण छान असेल, तुमचं काय म्हणतात ना, त्याच्यामध्ये सगळंच येतं, फ्रेंड्स ग्रुप आहे, हे आहे, आजूबाजूचं वातावरण छान असेल तर तुम्ही छान डेव्हलप होता असं. माझा अजून एक असा प्रश्न होता, जसं तुम्ही लर्निंग सांगितले, तर आत्ताच्या युथला तुम्ही ज्यांना परस्यू करायचं हे करिअर ऍक्टिंग, तर त्यांच्यासाठी 3 ऍडवाइस काय असतात जास्त देऊ शकता आपल्याला, म्हणतो ना की या गरजेच्या आहेत. मेन म्हणजे ना, आजकाल कसं झालंय माहितीये का, की माहित नाही आपलं हे कधी पॉडकास्ट हे होईल, तर त्याच्यावर मला कॉन्ट्रोवर्सी असं नाही, डोंट वरी, लवकरात बट लवकर. आजकाल ना लोकांना ऍक्टिंग म्हणजे खूप सोपं वाटायला लागलंय, की हा काय इंस्टाग्रामवर रील बनवलं, मी आर्टिस्ट आहे, मी ऍक्टिंग करतो. नाही रे, नाही, ते ऍक्टिंग नाहीये. तुम्ही करता ते इन्फ्लुएन्सर, तुम्ही इन्फ्लुएन्स करता, किंवा तुम्ही काय इन्फ्लुएन्स किंवा क्रिएटर आहात असं म्हणू शकता तुम्ही. यू आर नॉट अ आर्टिस्ट. जर तुम्हाला ऍक्टिंग बघायची, मग खऱ्या कॅमेरा समोर उभं राहून तुम्ही करून दाखवा ना. 15 सेकंद नाही, मग 13 तास करून दाखवा. 13 तास करू शकता का? वाक्य पाठ करून बोलू शकता का? नाही. मग तुम्हाला हे म्हणण्याचा हक्क नाही की मी आर्टिस्ट आहे, मी ऍक्टर आहे, मी सेलिब्रिटी आहे. नाही. त्यात पण कॉम्पिटिशन चाललेलं आहे हा, ना, की सोशल मीडिया घे आणि मी 15 रील बनवले, मला इतके मिलियन व्ह्यूज आले, तितके मिलियन व्ह्यूज आले, मग मी आता सेलिब्रिटी झालो, असं नसतं. मग आम्ही जे काय घासतो घासतोय. ते काय आहे, मग आम्ही मूर्ख आहोत. आम्ही सोड, आमच्या आधीचे म्हणजे जे खूप आर्टिस्ट आहेत, मोठे वयाने मोठे आहेत अजूनही, सो ते लोक तुम्ही कधी बघितलंय का की सुबोध भावे रील्स बनवत बसलेत, किंवा मोठे कोणी आर्टिस्ट आहेत जे वयस्कर आहेत, आता दिलीप प्रभावळकर आहेत, ते रील्स बनवत बसलेत? नाही, त्यांना त्यांचं माहितीये की माझं हे काम आहे. कंटेंट क्रिएशन ही खूप वेगळी गोष्ट आहे. तर आताच्या युथला असं वाटतं की हा, मी रील्स बनवतो म्हणजे मी ऍक्टर झालो. नाही, तुमचा बेस आहे का? ऍक्टिंग मधला तरी आहे का तुमच्याकडे? असेल, चांगली गोष्ट आहे, असं नाहीये की सगळेच असेल, मी असं म्हणणार नाही. त्यात पण कोणी कोणी चांगलं आहे, जे खरंच छान काम करतात, ज्यांना पुढे जाऊन चान्सही मिळतो आणि मिळावे. पण तो त्यांच्यात जो एक ऍटिट्यूड आलेला असतो, डोक्यात हवा गेलेली असते, ते काय मला पटत नाही. मग त्यांचं कंपॅरिझन सुरू होतं. तू 2 सिरियल केल्या, अरे का, मी 2 सिरियल केला, ठीक आहे, मी केल्या, माझ्या दमवर केल्या. तुम्ही सिरियल नाही केलं ना, तुम्ही हेच करताय, इंस्टाग्रामवरच हे करताय, मग तुम्ही नका म्हणू की तुम्ही आर्टिस्ट आहात. हे माझं म्हणणं असतं. आणि शिका, माझं म्हणणं, ऍक्टिंग आधी शिका काय आहे. ऍक्टिंग काय आहे पहिले हे हा, समजून घ्या. हे शिका, हे समजून घ्या, त्याचा बेस काय आहे, नाटक करणं काय असतं, नाटक म्हणजे काय, हे सगळं आधी समजा आणि मग त्या फील्डमध्ये या. एक भरपूर प्रश्न हा, म्हणजे ह्या टॉपिकवरती भरपूर चर्चा चाललेली असते की कॅन सोशल मीडिया रिप्लेस टीव्हीज, नो, कॅन सोशल मीडिया रिप्लेस. नेव्हर, सो नेव्हर. हाऊ तुम्हाला का मी म्हणलं ना आता, 13 तास करून दाखव काम. एक दिवस अख्खा, आम्हाला असा गठ्ठा देतात स्क्रिप्टचा, तो एक वाक्य सुद्धा न चुकता करून दाखवा दिवसभर. चल, मी म्हणते ते पण नाही, मूवी असेल, मूवीज आता 1 महिन्याभराच शूट असतं समजा, डिपेंड्स की कुठला मूवी आहे, काय आहे त्याच्यावर आहे, महिना 2 महिने. तेही आर्टिस्ट कष्टच करतात रे, त्यांना पण असे गठ्ठेच मिळतात.
आमची सिरियल तरी वर्षानुवर्ष चालत असते, त्यामुळे कधी काही चेंज होऊ शकतो, काही काही होऊ शकतं. त्यांना पण असे स्क्रिप्टचे गठ्ठे मिळतात, त्यांनाही ते वाचून करायचं असतं. असं कोणीही येऊन उठून म्हणेल की हा मी नाही. आणि ते रिप्लेस तर कधीच नाही होऊ शकत. टीव्ही आणि सोशल मीडिया खूप वेगळ्या गोष्टी आहेत. असं म्हणूया की टीव्ही वरती आता ते पण एक वेगळाच कॉन्ट्रोवर्सी किंवा त्या विषयावर वेगळंच बोलतात की आता लोक टीव्ही चॅनल्स पेक्षा OTT वर जास्त प्रेफर करत होतात मूवीज बघायला. तर मग त्यात तुम्हाला काय वाटतं की इज इट जे खरंच OTT कॅन रिप्लेस सिनेमाज म्हणजे मूवीज थिएटर्स और थिएटरच्या जागी आणि थिएटरच्या जागी OTTच्या करेक्ट. जागी? नाही, OTT काय आहे ना, हे आय थिंक जेव्हा कोविड लागला किंवा ह्या तेव्हा गोष्टी झाल्या तेव्हापासून हे OTT सुरू झालं. का तर लोकांना बाहेर पडावं लागू नये किंवा ह्या सगळ्या. बेसिक जे आहे मूवी जी शूट होते ती तर मोठ्या स्केलवरच होते ना. आधी ती थिएटरमध्ये रिलीज करतात, मग OTT वर येते. फक्त वेब सिरीज ही अशी गोष्ट आहे माझ्या मते की जी डायरेक्ट OTT OTT वर जाते. वर जाते. सो ती सिरीज आहे ना, माझं म्हणणं की ते काय म्हणतात ऑनगोईंग प्रोसेस आहे ती 3 तासात संपणार नाहीये ते. त्याचे पार्ट्स येणार, हे येणार. सो नाही म्हणजे रिप्लेसमेंट नाही, पण OTTच्या जागी चांगलं आहे आणि मूव्हीज, थिएटर्स किंवा टेलिव्हिजन हे त्यांच्या जागी आहे. कम्पेअर नाही होऊ शकत माझ्या मते. बर म्हणजे थोडक्यात ते बोथ आर द हो हो, आजकाल तर फार ऍक्च्युली मराठी नाटकांना क्रेज नाटकाची खूप वाढली आहे. आधी मध्ये इतकं नव्हतं, पण आता परत छान छान नाटकं यायला लागली आहेत आणि लोक ते आवडीने बघायला लागलीत नाटकं. हे काय मराठी नाटक आहे काय, असं नाहीये ऍटिट्यूड लोकांचा आता तरी. आणि जेवढा सिनेमा गाजतोय तेवढंच नाटकही गाजते. म्हणजे मे बी मी त्या फील्डमध्ये आहे त्यामुळे थोडं फार माहिती मिळत असते ना. अरे नाही हा, हे नाटक छान आहे, हे बघायला पाहिजे. हे नाटक छान आहे, हे बघायला पाहिजे. मराठी चित्रपट आता किती छान छान आलेत. मी असा विचार करते की मी त्या इंडस्ट्रीत काम करते, पुढे जाऊन मला पण मूवी मिळू शकते किंवा हे मिळू शकतं. सो मी त्याला सपोर्ट केला पाहिजे ना त्या गोष्टीला. जर त्या गोष्टीला मीच सपोर्ट नाही केला एक मराठी व्यक्ती म्हणून, तर कसं चालेल? बरोबर आहे. माझा एक पुढचा असा प्रश्न आहे की हाऊ टू कीप गोईंग इन दिस फील्ड. म्हणजे आता परत तेच बोललो ना की भरपूर वेळ लागतो आपण केलेलं काम लोकांसमोर येण्यासाठी, तर तिथं कीप गोईंग करत ठेवावं. पेशन्स, नथिंग एल्स. पेशन्स पाहिजे तुमच्यामध्ये की आता एखादं तुम्ही काम केलं आणि मग एखादी मूवी असेल कोणी केली आणि ती मूवी रिलीज व्हायला वर्ष 2 वर्ष, कधी कधी हे मिळत नाहीत, काय म्हणतात डिस्ट्रीब्युटर मिळत नाही किंवा प्रोड्युसर नीट मिळत नाही. ती फिल्म कोणी विकत पण घेतली पाहिजे ना. शूट करून आहे पण ती थिएटरमध्ये लावायला रिलीज तर झाली पाहिजे. सो रिलीजला कधी कधी वर्षानुवर्ष जातात. मग तेवढा पेशन्स तुमच्यामध्ये पाहिजे. पण एकाच ह्याच्यासाठी अडकून नाही राहायचं. मग वेगवेगळी अजून कामं शोधत राहा, करत राहा. काम करत राहणे करेक्ट. विथ पेशन्स. पण सिरियल मध्ये कसं असतं माहितीये, तू जर सिरियल करत असलास तर तू मूव्हीज करू शकतोस. पण जर तू सिरियल करत असलास तर दुसरी सिरियल दुसऱ्या चॅनलवरची सिरियल करताना सुद्धा देर आर सम प्रोटोकॉल्स ते तुला फॉलो करावे लागतात. म्हणजे आता झी मराठीवरची समजा 9 वाजताची सिरियल आहे एखादी रात्रीची, त्या सिरियल मध्ये मी काम करते, तर दुसऱ्या चॅनलवर पण रात्री 9 वाजताच्या सिरियल मध्ये मी काम नाही करू शकत, कारण ते टाइम स्लॉट सेम असतात. मग कॉम्पिटिशन असते ना, क्लॅश होतं. मग एक सेम आर्टिस्ट इकडे कसा. बापरे. हा. सो ते खूप तुम्हाला विचार करून, आणि जर त्यात तुमचं कुठलं कॅरेक्टर मेन असेल की हा बाबा तुझ्यामुळे स्टोरीमध्ये काही चेंज होतोय किंवा तुझ्यामुळे फिरू शकतं स्टोरी, हे असेल तर नाहीच. एकाच वेळेस सिरियल पण करू शकतो करतात म्हणजे करतात, हो झी हो मध्ये वरती पण करू शकतो करतात, हो. किंवा एकाच चॅनल वरती पण 2 सिरियल नाही, करू एका शकतो. चॅनलवर 2 सिरियल कधीच नाही, पण एका म्हणजे एक आर्टिस्ट 2 चॅनलवरच्या 2 वेगळ्या सिरियल करू शकतो. माझ्याच सिरियल मध्ये एक माझी को आर्टिस्ट होती, ती आता 20-21 वर्षाची, म्हणजे ती जेनझीज म्हणू शकतो. सो अगेन मी म्हणलं ना की जेनझी मध्ये मला पेशन्स नाही दिसत.
की त्यांना सगळं पटकन पाहिजे, क्विक सगळं. हम्म. स्ट्रगल नाही एवढं वेळ कोण थांबेल. नाही. आता ते पटकन स्क्रोल करता मग करेक्ट. पटकन करतोय ना सगळं तर ते जास्त काय म्हणतात ना, सोशल मीडियाकडे जास्त कल त्यांचा जास्त असतो. असे खूप कमी असतात की जे एवढं पेशन्स ठेवून हे काम बिम सगळं करतात. आहेत, मी नाही म्हणत नाही. जेनझीज मध्ये पण आहेत लोक की पेशन्स ठेवून काम करणारी, पण थांबायचं नसतं. सगळं पाहिजे, पैसा पाहिजे, लवकर पाहिजे, हे नाही. पेशन्स पाहिजे तुम्हाला त्याच्यामध्ये. पेशन्स करा, कष्ट करा, वेट करा तुमचा ऑपॉर्च्युनिटी यायला. त्यात Correct. पण ते तुम्ही इनिशियल सांगितलं ना की मला ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या आणि मी त्या साधल्या. ते संधीचं सोनं करायला तुम्हाला जमलं. करेक्ट. तर ती संधी आपल्याकडे आली आहे हे पण हा. कळलं पाहिजे. हा तेच मी विचारणार होतो की ते कसं समजून घ्यायचं असतं, किंवा तुमच्या बाबतीत तुम्ही ते कसं समजून घेतलं की बाबा नाही आपल्याला आता हा बस स्टॉप जो आहे आपल्याला हाच बस स्टॉप घ्यायचा आहे. नाही, तसं काही मी फ्रँकली मी frankly, तसं काही नाही हेच आहे आणि मला हीच संधी मला सोनं करायचं नाही. संधी अशी होती की ती खूप खूप काय म्हणतात ना, वेजनी येत गेली. मग समोरनं येतं की हा आम्हाला तुझं आवडलंय. जेव्हा मी रंग माझा वेगळा साठी ऑडिशन दिली होती, तर सुरुवातीला माझं झालं नव्हतं सिलेक्शन. त्यांनी मला सांगितलं होतं आम्ही तुला हे ठेवतोय, बॅकअपला ठेवतोय आणि पुढे जाऊन एखादं समजा कॅरेक्टर ओपन झालं, कॅमिओ असेल, तर आम्ही तुला घेऊ. आम्हाला तुझी ऑडिशन आवडली असं मला सांगितलं होतं. पण म्हणजे काय म्हणतात ना, त्याच्या आधीच जे साक्षी नावाचं जे कॅरेक्टर होतं त्याच्यासाठीच त्यांनी मला हे केलं. माझा रोल खरं तर रिप्लेसमेंटचा होता. माझ्या आधी कोणीतरी एक वेगळी मुलगी होती जी साक्षी करत होती. ती पण छानच करत होती. पण तिच्या काही पर्सनल प्रॉब्लेम्समुळे तिला ते काम सोडावं लागलं आणि ते मला मिळालं. ज्या ज्या लोकांनी तुमच्यावरती डाऊट केला, प्रश्नचिन्ह उभे केले, तुम्ही त्या लोकांना उत्तर कसं दिलं? कामातून. एकच गोष्ट आहे माझ्याकडे, कामातून. एकच गोष्ट आहे जी की सगळेच फॉलो करू शकतात, ते काम. बरेच असं म्हणजे असं मी म्हणणार नाही की हे बघ, स्ट्रगल मी मगाशी म्हणलं तसं की स्ट्रगल प्रत्येक गोष्टीत आलं. मला थिएटर्स करताना पण स्ट्रगल आलं. सुरुवातीला जेव्हा मी थिएटर्स जॉईन केलं तेव्हा काय म्हणतात ना, नाही आता तू नवीन आहेस, तुला कसं लगेच ऑन स्टेज काम देणार, हे झालं. मग समहाऊ मला ऑन स्टेज काम लवकर नाही मिळालं करायला नाटकाच्या ह्याच्यामध्ये. मग मिमिक्री आहे, या गोष्टी आहेत. सो मी काय म्हणतात ना, मिमिक्री ट्राय केली. मला काय असं ग्रेट काही मिमिक्री, पण 1-2 कार्टून्सचे आवाज काढणं, हे करणं, ते मी स्वतः डेव्हलप केलं. बघून ना, ते असं नाहीये की मला कोणीतरी काय म्हणतात ना, की शिकवत होतं की हे नाही. समोरचे 4 लोक आहेत ते करतात. अरे मला पण जमू शकतं, मी पण करू शकते. सो हे झालं. हा, डाऊट्स खूप लोकांनी केले की ही काय करणार आहे, काय येतं हिला, बऱ्याच लोकांनी. असं नाहीये की असं पर्टिक्युलर एक व्यक्ती नाहीये. बऱ्याच लोकांचं असं होतं की नाही हिला नको, हिचा आवाज नीट नाहीये, हिचं हे नाहीये, हिचं काम चांगलं नाहीये, तू हे कर, तू ते कर. मग मी त्यातनं एक हे शोधला, काय म्हणतात ना, मार्ग. मी जेव्हा मग सुरुवातीला मला कळलं की मला हे ना ऑन स्टेज नाही मिळत आहे. मग मी नेपथ्य मध्ये हे केलं. मग कॉस्ट्युम्स केले. एका नाटकाचे कॉस्ट्युम्स केले. मग त्याच्यानंतर मला एक वेळ सापडला की मी म्युझिक करेन, कारण मला थोडं आहे म्युझिकचं. काय म्हणतात ना, की ह्या सिच्युएशनला हे म्युझिक जाऊ शकतं बरं का, त्या सिच्युएशनला ते म्युझिक जाऊ शकतं. असं मला आय डोंट नो, मला ते आवडतं. मग मी तो रस्ता धरला. मग मी 2 वर्ष एकांकिकेला म्युझिक देणं, हे करणं, हे मी करत होते. म्युझिक ऑपरेट करणं. मी प्रोड्यूस नाही, काय म्हणतात, कंपोज नाही केलं. ऑपरेट करणं हे. मग आमच्या कॉलेजचाच एक ग्रुप आहे समीहन म्हणून, जे बऱ्याच आता झी मराठीवरच्या किंवा बऱ्याच सिरियल्सला ते लोक म्युझिक देतात. समीहन नावाचा 3 जणांचा ग्रुप आहे, जो आमच्या कॉलेजचे माझे सिनियर्स आहेत. मग त्यांनी मला शिकवलं. मग त्यांना कळलं की हा बाबा हिला हे आवडतंय किंवा ही नीट करते, छान करते. मग त्यांनी मला व्हिडिओ म्हणजे ऑडिओ एडिटिंग शिकवलं, कसं करायचं असतं काय. मग तू स्वतः शोध,
काही काही म्युझिक, बॅकग्राऊंड म्युझिक, की या सिच्युएशनला मग तू मला 4 ऑप्शन दे. मग त्यातलं मी तुला सांगेन की हे जातंय, ते जातंय. हे त्यांनी मला शिकवलं. हातभार त्यांचा होता कारण का ते म्हणजे ते प्रोफेशनली ते कंपोज करतात गाणी किंवा हे सगळं. सो त्या सीनियर्सचा मगाशी जे तू विचारलंस की संधीचं सोनं, हे मग तू दादा तू मला शिकव कसं करायचं असतं, काय करायचं असतं. मग मला एडिटिंग शिकायचंय, मग तू शिकवशील का? हो. ते नाही, सीनियर्स आहेत ते. ते नाही म्हणत नाही. त्यांनाही वाटत असतं की आपला वारसा कोणीतरी पुढे चालवावा. चांगलं आहे. सो फक्त ऍक्टिंग असं नाही. मी म्युझिक ऑपरेट केलंय. मी म्युझिक एडिट अजूनही करते. मग आधी सुरुवातीला जेव्हा मी या फील्डमध्ये नवीन होते, तेव्हा मी डान्स लहानपणी मी शिकलीये. माझी आईच शिकवायची डान्स किंवा हे. मग मी कोरिओग्राफी करायचे. संगीत, लग्नातलं संगीत कोरिओग्राफी करणं, मग त्या सगळ्याची गाणी पण एडिट करणं, हे सगळं सुद्धा केलेलं आहे. प्रोफेशनल नाही, पण घरच्या म्हणजे माझ्या भावाच्या लग्नात, माझ्या बहिणीच्या लग्नात बरेच वेळेला. मग ते कळलं ना, की नाही आपण हे करू शकतोय. माझा पुढचा एक असा प्रश्न होता की ऑडिशन्स जे असतात प्रोसेस काय असते ऑडिशन्सची आणि हाऊ टू रीच देम. मला आता ऑडिशन द्यायचंय, रंग माझा वेगळ्यावरती, तर मग मी त्या टीमवर कसं पोहोचलं पाहिजे? त्यांचं येतं ना, मी म्हणलं ना तुम्हाला, की कास्टिंग कॉल त्यांचं अशी ऍड येते. बर. तर ते तेच आहे की तुला कॉन्टॅक्ट तुझ्याकडे पाहिजेत, तसे ओळखी पाहिजेत, इंस्टाग्राम नेटवर्किंग. नेटवर्किंग पाहिजे, सोशल मीडिया तू हँडल करतोस ते सोशल मीडियावरच टाकतात त्या सगळ्या गोष्टी. सो नेटवर्किंग असेल तुझं चांगलं, तुझ्याकडे सोशल मीडिया असेल, तर तिथपर्यंत तू पोहोचू शकतोस इझिली. आणि तिथे असं काही नसतं की तू यायचं नाही, तू यायचं नाही. सगळ्यांसाठी ओपन असतं ऑडिशन.